रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे मुंबई गोवा महामार्गावर कोसळलेल्या दरडीचा मलबा सुमारे 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एका मार्गिकेवरून हटविण्यात आला आहे। त्यानंतर महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून दोन्ही बाजूंना अडकून पडलेली वाहने टप्प्याटप्प्याने मार्गस्थ केली जात आहेत। दुसऱ्या मार्गिकेवरील मलबा हटविण्याचे काम अद्याप सुरू असून महामार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासन आणि यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत। तुम्ही रात्री हजर होतात, दरड कोसळली, काय सांगाल? रात्री जेव्हा दरड कोसळण्याचं ग्रामस्थांनी स्थानिक आम्हाला कळवलं त्यावेळेस अतिशय भयंकर पाऊस होता आणि त्याच्यामुळे हे भूस्खलन झालेलं आहे। आणि रात्रीपासून आम्ही इथे स्थानिक ग्रामस्थ जे सतीचा कोण आणि मंडलिक कोणचे जे स्थानिक ग्रामस्थ आमची मुलं जे आहेत ती इथे घटनास्थळावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमच्या गावचे दोन्ही पोलीस पाटील, आमचे उपसरपंच आणि सर्वच आम्ही इथे रात्री 2:30-3 वाजल्यापासून इथे उपस्थित आहोत। दरड काहींच्या घरावरती जाण्याचा धोका होता, तुम्ही किती माणसांनी चालवलं? इथे 4 घरांवरती तो मलबा जो आहे तो काही प्रमाणात गेलेला आहे आणि त्यानुसार आम्ही एक 10 ते 12 जणांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढलेलं आहे। काही जनावरे पण अडकली होती मलब्याखाली गोठ्यामध्ये, त्यांनाही गावातल्या मुलांनी, आमच्या जे सतीचं कोण आणि मंडलिक कोणची जी मुलं आहेत त्यांनी, उपसरपंच साहेबांनी यांनी सुरक्षितपणे बाहेर काढलेली आहेत कौलं काढून। आणि तसं पण जीवितहानी काही झालेलं नाही आहे, पण खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन ते रस्त्यावरती हे आले नाही, बिलकुलच नाही। म्हणजे जेव्हा कोणालाही आमच्या गावाला कळलं तर पहिल्यांदा आम्हाला थोडंसं म्हणजे विश्वासच बसला नाही, कारण की अजिबातच असं काही वाटत नव्हतं की इथे असं काही प्रकार घडेल म्हणून। अतिशय अनपेक्षित प्रकार घडलेला आहे हा। आता धोका निर्माण झालेला आहे, या माणसाला कुठं आलं? ह्यांना सेफ आता आम्ही एक सुरक्षित ठिकाणी आमच्याच गावातल्या घरांमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्थानिक प्रशासन आमच्यामार्फत जरा त्यांना मदत करतो आहे। आता हे 2 वाजता एकेरी वाहतूक आता चालू झालेली आहे। एकच साईडचा रस्ता पूर्ण क्लिअर करण्यात आलेला आहे। आता हे सगळं करण्यापर्यंत मला वाटतं आज पूर्ण दिवस लागून उद्या पण काही तास लागू शकतो, कारण की हे जो डोंगर आलेला आहे त्याचा मलबा खूप अतिशय प्रमाणात पूर्ण डोंगरच्या डोंगर खाली आलेला आहे आणि त्याचा मलबा जो आहे तो खूप अतिशय प्रमाणात रस्त्यावरती पूर्ण आहे। तर ते साफसफाई पूर्ण रस्ता क्लिअर करेपर्यंत उद्या सकाळ होऊ शकतो। खेड प्रशासनातील अधिकारी इथे हो, खेड प्रशासनांना मी रात्रीच 2:30-3 वाजताच माननीय तहसीलदार साहेब असतील, आपले प्रांत मॅडम असतील आणि आपले हायवेचे जे अधिकारी आहेत पंकज गोसावी सर असतील, तर त्यांना मी रात्रीच कॉल केला आणि ते तेव्हापासून सगळे इथे हजर आहेत।